जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज आम्ही गेलो होतो कोल्हारला. सो कोलूबाईची देवी आहे इथे. सो हा डोंगर पडताना त्यांनी हा इथे जो दिसतोय माझ्या भावाने जिथे हळदी कुंकू लावलं ते हाताने वाचवलेला पूर्ण डोंगर. आणि त्याच्या अगदी समोर महादेवाचं मंदिर आहे. सकाळ सकाळ किती सुंदर मूर्ती दिसतीये. आणि इतका हॉरेबल रस्ता आहे. ते समोर दिसतं आहे ना पत्र्याचं शेड, तिथून देवीचं मंदिर आहे ते पुढचं. आणि तिथून सरळ गेल्यानंतर महादेवाचं. आणि हा आमच्या भावाच्या बागेतला लाल पेरू आहे. म्हणजे त्यांच्या गावाकडच्या घराच्या दारात पेरूचं झाड आहे तिथला. त्यानंतर आम्ही आणखीन दुसऱ्या देवाला गेलो होतो. इथे खूप बॅट्स होते. इथे की तुम्ही बघू शकता उलटे लटकत होते आणि भयंकर वाटत होतं सगळं. पण छान पण वाटत होतं. गावी गेल्यानंतर एक वेगळी मजा असते आणि प्रत्येकाचं गाव हे वेगळं असतं. सो नवीन जोडपं दर्शन घेत होतं आणि आम्ही हे असे काहीतरी सीन म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतो व्हिडिओच्या माध्यमातून. कधी कधी असं वाटतं की ब्लॉगिंग करतो ते खरंच खूप चांगलं करतो, कारण की खूप गोष्टी अशा असतात की आम्ही पण आठवतो आणि नंतर जाऊन ब्लॉग बघतो त्यावेळेस असं आणखीन रिकॉल होतं की अरे आपण असं केलं होतं, हे झालं होतं. बऱ्याच गोष्टी मेमोरीज सेव्ह होतात. सो एनिवेज मी आता जास्त बडबड करत नाही. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान देवांचं दर्शन होणार आहे आणि बरंच काही दिसणार आहे. छोटासा आहे पण छान आहे. सो स्टे ट्यून्ड गाईज. हा चिंतामणी दगड आहे. इथे जी इच्छा मागून हात ठेवू, जर इच्छा पूर्ण होणार असेल तर हा दगड फिरतो, नाहीतर नाही. आम्ही तुला पैसे देतो. सो या विहिरीत आहे ना, इथे या तळ्यात डबक्यात काय म्हणू शकता, इथे तुम्ही हातपाय धुतले ना तर तुमच्या अंगरोग जे असेल ना, चामडी रोग, तो सगळा नष्ट होतो. सो धामणगावला, नगर जिल्ह्यात धामणगावला आलात ना तुम्ही की त्या अगदी मंदिराच्या समोरच आहे हे. सो जे नगरचे लोक आहेत, पाथर्डीचे लोक आहेत, त्यांना माहिती आहे हे. माहीत असल्यास व्लॉग बघत असाल तर कमेंट करा. स्टे ट्यून्ड गाईज. थांब 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 हर्षल, तो पूर्ण घेतोय. हळू हा, हळू हळू. चल चल. झाल्या झाल्या झाल्या. आम्ही भुयारी मार्गातनं आत आलोय आणि इथे असं आणि हे महादेवाचं मंदिर किती सुंदर आहे.
नाही अजून बडीला जेवण श्वासा रस्ता आता वर जे येतील ना त्यांना थांबवलंय का डायरेक्ट कारण एका वेळेस एकाला कोण आहे नाही नाही चल ना वर हा यांना जाऊ दे की पहिलं रे हा जा बोले तू आता शूट बंद कर पाय घे पुढे हे थोडस मी जसा पाय टाकला तसं पाहिजे नाही जवळ आहे थोडं बॅटरी मार रे इकडं असं शिवून दाखवायचं आयला चढता उतरताना थोडस ठीक आहे वरती ते फक्त 11 किलोमीटर आहे बाबल्या पण चालू पाहिजे चालू असेल ना मावशीला विचारते चप्पल इथंच काढायची का मी तर गाडीतच काढली जय श्री महाकाल जय श्री महाकाल देणार ना का नाही देणार मी नंदी महाराजच्या पाया पडायला हे आहे वृद्धेश्वर टेम्पल जेन्युअनली मला इकडे यायची खूप भीती वाटते आणि मला नव्हतं यायचं पण देवाचं बोलवणं आल्यानंतर कोणीच थांबू नाही शकत काल परवाच मी इकडून गेले तेव्हा मी म्हटलं काही झालं तरी मी इकडे कधी नाही येणार पण देव तारी त्याला कोण मारी सो आणि ते फोटोशूट कसं चाललंय आमचे बबलू शेटर कशी मेहनत करताय तुम्ही बघू शकता सो जोडपं आले आता वृद्धेश्वरला जय श्री महाकाल किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता स्टे ट्यून किती सुंदर वॉल पेंटिंग आहे बघू शकता तुम्ही स्वेटर घ्यायचा का तुला वारली पेंटिंग तिथे महादेवांची पेंटिंग खूप सुंदर आहे का कशी करती लाजली ती लाजली कसली इथली स्पेशालिटी अशी आहे की इथं ठेचा पराठा भेटतो या पराठ्याच्या वरती सिस्मा सीड्स लावलेत आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मिरचीचा लिटरली ठेचा भरलेला आहे सो असा ठेचा पराठा आणि इथे दही सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्लॉग बघितला त्यामुळे इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील सो भेटूया परत अशाच भन्नाट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टिल देन खाओ पिओ खुश राहो बाय